आम्हाला त्या रील्सचा काहीही फरक पडत नाही. आमदार महेश बालदींच्या विधानानं संतापाचा भडका. एकीकडे विकासाच्या दाव्यांचा गजर आणि दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 8 दशकानंतरही गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ. खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडीतील हे वास्तव समाज माध्यमांवरील व्हिडिओमुळे समोर आलं. या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तरुणांच्या रील्सवर आम्हाला त्या रील्सचा काही फरक पडत नाही आणि आमच्यावर त्या व्हिडिओंचा काही एक परिणाम होत नाही, असं उरणचे आमदार महेश बालदी यांनी कथितरित्या म्हटल्यानं आदिवासी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी या दुर्गम वाड्यांतील नागरिकांसाठी आजही रस्ता हीच सर्वात मोठी समस्या आहे. पावसाळ्यात डोंगर दऱ्यांमधून वाट काढत रुग्णांना मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं, तर गर्भवती महिलेलाही झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ येते. असं असेल तर विकासाच्या दाव्यांचे मोजमाप नेमके कुठे करायचे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. 2 वर्षांपूर्वी आमदार महेश बालदी नवरात्रोत्सवासाठी वाडीत गेले होते. देवीसमोर शपथ घेऊन रस्ता आणि वीज देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्या शपथेचं काय झालं, असा सवाल ग्रामस्थांनी केलाय. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर या परिसरातील वाड्यांना रस्त्याची सुविधा मिळेल अशी आश्वासनं देण्यात आली होती. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे आश्वासनांच्या घोषणा झाल्या, मात्र रस्त्यासाठी दगडही पडला नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत. समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तरुणांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी वाडीतील मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आम्ही ज्या परिस्थितीत दिवस काढतोय ते दिवस तुम्ही काढू शकत नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी आमदारांना खडे बोल सुनावले. आम्ही एवढे व्हिडिओ बनवले, ते आमदारांपर्यंत पोहोचले असतीलच, मात्र एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. आमदार फक्त निवडणुकींपुरते येतात, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. इर्शाळवाडीला वीज देण्याच्या दाव्यावरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तिथे फाउंडेशनच्या माध्यमातून वीज उपलब्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला. एकीकडे आधुनिक महामार्ग, मोठे प्रकल्प आणि विकास कामांचे दावे केले जात असताना दुसरीकडे त्याच मतदारसंघातील आदिवासी वाडीत गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते. त्यामुळे उंबरणेवाडीचा व्हिडिओ हा केवळ एक रील्स नसून विकासाच्या दाव्यांसमोर उभा राहिलेला आरसा आहे, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होतीये. आमदार महेश बालदी यांच्या रील्सचा परिणाम होत नाही या वक्तव्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच तीव्र झाला असून आता ग्रामस्थांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष रस्ता आणि वीज कधी मिळणार या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल केबी न्यूज रायगड आणि कृषीवल न्यूज या इन्स्टा पेजला फॉलो करा.